आम्ही घंटागाडी कर्मचारी आज दुसरा दिवस आहे संपाचे। ठेकेदार येऊन आम्हाला विचारत नाही, काय नाही की तुमचा पगारचा मुद्दा काहीच मांडी नाही, कोणी पण नाही। खाली उतरून घे कचरा, घरात येऊन घे कचरा, आम्ही तरी पण एवढं सहन करतो, तरी पण आम्हाला पगार नाही वेळेवर। आम्ही घंटागाडी कर्मचारी आज दुसरा दिवस आहे संपाचे, तरी पण आम्हाला कोणी ठेकेदार इकडे येऊन विचारत नाही, कोणी नाही। आणि आम्हाला दर वर्षाला तर 4दा पगार भेटायला असं वाटायला आम्ही वार्डात एवढं काम करतो, जी जाण तोडून आणि कुत्रं उचला, डुकरं उचला, जनावर उचला, सर्व उचलतो, तरी पण आम्हाला पगार नाही। आणि पगार विचारलं तर कामाला येऊ नका, नाहीतर कुठेतरी प्रायव्हेट काम करा म्हणताय। तरी पण आमचं सण गेलं, रक्षाबंधन झालं, तरी पण आम्हाला पगार नाही। पण आजचा दुसरा दिवस आहे, तरी पण आमचे कामगार कामावर येऊन उपस्थित उभा राहिले आहेत, तरी पण आमचं ठेकेदार येऊन आम्हाला विचारत नाही, काय नाही की तुमचा पगारचा मुद्दा काहीच मांडी नाही, कोणी पण नाही। तरी पण आम्ही इकडे उभं राहून पगारसाठी जे मुद्दा मांडलोय, पण ते विषय ठेकेदार कोणी नाही आणि त्यांच्याकडे जाई नाही पण हे सर्व विषय। आणि मेन आमच्या वार्डात आम्ही काम करतो, लोक आम्हाला दादागिरी करतात वार्डात पण, की महापालिका टॅक्स कापताय महिन्याला 800, खाली उतरून घे कचरा, घरात येऊन घे कचरा, आम्ही तरी पण एवढं सहानुभूती करतो, तरी पण आम्हाला पगार नाही वेळेवर। तुमच्या सोबत ठेकेदाराचं नाव काय? आता ठेकेदार म्हणजे चार ठेकेदारचं नाव सांगायला तिथे, पप्पू मानवे, अतिक पटेल आणि नाशिकवाला कोणी आहे, आणि एक घोडके साहेब, काशीनाथ राठोड, हे सर्व आहे म्हण। पण त्यांनी आमची अपेक्षा काय, पीएफ नाही 8 महिन्यापासून, ESI नाही। आज आमचं कामगार एक डे नाईट काम करतोय, त्यांनी त्याचं वडील आता अश्विनीमध्ये आहे, त्यांना आता पैसे 1 रुपये नाही, आता त्यांनी कुठनं आणायचं, कर्जवाले पण आम्हाला कर्ज देत नाही, काय करायचं आम्ही? ठेकेदार आले नाही काय आतापर्यंत? ठेकेदार आतापर्यंत आलंच नाही, आमच्याकडे बोलणं झालंच नाही, आलंच नाही आतापर्यंत, विचारलंच